नमस्कार श्रोतेहो, कथारंग बाय सानिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या प्लॅटफॉर्मवर सध्या मी विजय शेंडगे लिखित अमृतस्पर्श या पुस्तकातल्या कथा वाचते। याच पुस्तकातली विटाळ नावाची कथा मी वाचली आणि त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिलात। या प्रतिसादातूनच या आपल्या चॅनलला 3 सबस्क्रायबर मिळाले, त्यांचे मी आधी धन्यवाद करते। कारण तुमच्या रिप्लायशिवाय, तुमच्या सबस्क्रायबरशिवाय मला ही ॲक्टिव्हिटी करणं थोडी कठीणच जाईल। जर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरच्या कथा आवडल्या तर तुम्ही नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करू शकता। त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि या प्लॅटफॉर्मवर नवीन नवीन उत्कृष्ट कथा मी तुमच्यासमोर आणायचं धाडस करेन। चला तर मग आज पुन्हा एक प्रयत्न करते, नवीन कथा तुमच्यासमोर आणते। याच पुस्तकातली कथेचे नाव आहे उपरती। उपरती ही कथा समलिंगी संबंधासारख्या अत्यंत नाजूक या अशा प्रेमकथेवर अवलंबून आहे। समलिंगी सेक्सची प्रकृती आणि प्रवृत्ती निसर्गाचाच एक आविष्कार आहे। वंशाला दिवा व्हावा म्हणून परंपरागत पद्धतीने मुलगी नाकारून मुलांचे स्वागत करणाऱ्या आईबापांच्या पोटी स्त्रीसुलभ भावनेचे प्राकृतिक रूप मुलाच्या स्वरूपात जन्माला येणे हा किती मोठा स्वप्नभंग ठरावा। पण मानवी स्वप्नांचे रंग आणि सामर्थ्याची किमया नियतीपुढे शरण जाते आणि त्याच सत्तेची सखोल जाणीव विजय शेंडगे यांच्या या कथेतनं व्यक्त होते। तर चला बघूया या कथेमध्ये कोणता रंग दडलाय। मी उठले, हॉलमध्ये आले तर हॉलचा दरवाजा नुसताच ओढून घेतलेला दिसला। रात्री झोपताना मी दारं खिडक्या व्यवस्थित लावून घेतल्या होत्या। श्रवणचे बाबा तर अजून झोपलेलेच होते। मी घाबऱ्या श्रवणच्या रूमकडे नजर टाकली तर त्याच्या बेडरूमचं दार सत्ताड उघडं होतं। मी धावत त्याच्या बेडरूमकडे गेले। आत डोकावून पाहिलं तर श्रवणच नव्हता। मी पुन्हा आमच्या रूमकडे आले। मिस्टरांना हलवून जागं केलं। श्रवण घरात नसल्याचं सांगितलं तर खडबडून जागे झाले। धावत श्रवणच्या रूमकडे आले। कडी कोयंडा गळून बाजूला पडलेला होता। तो गळून नव्हता पडला, कडी कोयंड्याचे नटबोट काढले होते। त्यासाठी श्रवणला पाना कोणी पुरवला होता कोणास ठाऊक, पण श्रवण पळाला होता हे सत्य नाकारता येत नव्हतं। 4 तास गेले पण आम्ही त्यावर काहीही चर्चा केली नाही। डोळ्यातून अश्रूंचा थेंब व्हायला नाही। कुठे शोधाशोध करावी, पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट द्यावी असंही आम्हाला वाटलं नाही। मला तर वाटलं गेला ते बरंच झालं। मार खाऊन यांच्या हातून मेला असता तर यांच्याच गळ्याला फास होऊन बसला असता। माझ्या हाडामासाचा गोळा माझ्यापासून दूर निघून गेला याचं मला काडीचं दुःख झालं नाही। मी माझ्या रक्ताचं दूध करून त्याला पाजलं, पण आंब्याच्या झाडाला कारलं यावं तसं झालं होतं। कशाला खोट होती? माझ्या दुधात की संस्कारात की आमच्या कर्माचं फळ होतं हे? 2 दिवसांपूर्वी श्रवणच्या बाबांनी त्याला घरात कोंडून ठेवलं होतं। तिडीक येईल तेव्हा दार उघडायचे, हाताला येईल ते हातात घ्यायचे आणि ढोरासारखे बडवायचे, तो नाच सोडून देईन एवढंच त्याच्याकडनं वदवून घ्यायचे। पण श्रवण बदत नव्हता। त्याच्या निर्णयात काहीच फरक पडत नव्हता। मी तर डोळ्यात पाणी गाळल्याशिवाय आणि देवासमोर धरण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नव्हते। श्रवणचा जीव वाचून तरी पदरात काय पडणार होतं? त्यामुळे मलाही त्यांचा हात धरावासा वाटत नव्हता। एखाद्या वेळी मी त्यांना एवढंच म्हणायचे, मारताना जरा जपून, वरमी घाव बसायचा, पोराचा जीव जायचा, तुमच्या गळ्याला फास लागायचा आणि मी निराधार व्हायचे, तसं नको व्हायला। त्यावर ते काहीच बोलायचे नाही। हातात काठी नाही तर बेल्ट घ्यायचे, कडी उघडायचे, आत जाऊन कडी लावून घ्यायचे। हातून श्रवणचा आरडाओरडा ऐकू यायचा। मारून थकल्यावर ते बाहेर यायचे तेव्हा फाशीचा दोर ओढणाऱ्या जल्लादाप्रमाणे भासायचे। केस अस्ताव्यस्त झालेले असायचे, डोळे चुलीतल्या निखाऱ्यासारखे लाल बुंद दिसायचे। तो रौद्र अवतार बघण्याची माझ्यात हिंमत नसायची, परंतु खुर्चीत बसले की आसवं गाळायचे। आमच्या दोघांची चहा पाण्यावरची इच्छाच उडाली होती। मग जेवणाची तरी काय इच्छा होणार? माझ्याच नशिबी का? मी स्वतःलाच प्रश्न विचारायचे।
पण स्वतःला प्रश्न विचारण्यात फारसा शहाणपणा नसतो, कारण आपलं काहीतरी चुकलं आहे हे माणसाला कधीच पटत नाही. नशिबाला, नियतीला दोष देऊन आपल्या कृत्यावर पडदा टाकता येत नाही. आपलं कर्म आपल्या वाटेला आलेलं असतं. तरी माझ्याच नशिबी का, हा प्रश्न माझ्या मनात येत होताच. वाटलं होतं मी केलं ते पाप हजारो जण करतात, मग माझ्याच नशिबी नियतीने एवढं भयानक ताट का वाढून ठेवलं आहे? पुढे काय होणार आहे? पण अशा प्रश्नांची उत्तरं सापडत नसतात. किती खोदलं तरीही हाती मिळणारं उत्तर एकच असतं, आपलं कर्म. आणि ते उत्तर स्वीकारण्याची माझीच काय कोणाचीच तयारी नसते. आम्ही आमच्या कर्माची फळं भोगत आहोत हे वास्तव स्वीकारण्याची आमची तयारी नव्हती. दिवसभर मारझोड व्हायची, आरडाओरडा असायचा. रात्री मात्र भयान शांतता पसरायची. वाटायचं उद्याचा सूर्य दिसूच नाही. मी झोपेत असतानाच अंधाराने मला गिळून टाकावं. पण पहाट व्हायचीच. पाखरांची किलबिल कानावर यायचीच. मिटल्या डोळ्यांसमोर सूर्यप्रकाश दिसू लागायचा. मग उठावं लागायचं. दुर्लक्ष करून दुःख दूर होत नाही, ती आपल्याला नकळत आपल्या मनात कुडतडत राहतात. श्रवण मार खायचा, ढोरासारखा ओरडायचा. त्याचं ओरडणं ऐकायला नको वाटायचं. असह्य होऊन मी कानात बोळे घालायचे, तरी त्या ओरडण्याचे मनावर ओरखडे उठायचे. आई असून श्रवणला पदराआड घ्यावं, त्याची मारापासून सुटका करावी असं मला वाटत नव्हतं. श्रवणचे बाबा त्याला मारायला लागले की मी दुसऱ्या खोलीत निघून जायचे. त्यांना अडवावं असं मला वाटायचं नाही. माया चाटली होती. वटलेल्या झाडासारखी झाले होते मी. नुसताच देह, त्यात माया नाही, ममता नाही. पृथ्वीच्या काळजातलं पाणी आटल्यावर कोरड्या ठक्क पडलेल्या विहिरीसारखी मी, काळा पाषाण. 3 दिवसांपूर्वी मी, सुमाचे मिस्टर रमेश, श्रवणचे बाबा असे चौघे एकत्र बसलो. मुलंही समोरच होती. खूप चर्चा केली. दोघांनाही समजावण्याचा खूप प्रयत्न केला. दोघेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समोरासमोर चर्चा करण्यात फारसा अर्थ नव्हता. स्वतंत्रपणे समजूत घालावी असा विचार मनात आला होता. म्हणूनच श्रवणचे बाबा श्रवणला घेऊन घरी आले होते. किरणचं आणखी काय काय म्हणणं आहे ते जाणून घ्यावं या परीने आपण त्याची समजूत काढावी म्हणून मी सुमाकडेच थांबले. पण किरण आम्हाला ज्या बेदारकपणे उत्तरं देत होता ते ऐकून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. शेवटी वैतागून मीच घरी आले. श्रवणच्या बाबांना सगळं सांगितलं. ते श्रवणच्या खोलीत घेऊन गेले. कडी लावून घेतली. समजावून पाहिलं, पण तो ऐकेना. तेव्हा श्रवणच्या बाबांनी त्याला 2 कानाखाली मारल्या. पण श्रवणने हू की चू केलं नाही. धिम्म होऊन मार खात राहिला. हाताने मारताना त्यांचाच हात दुखू लागला. मग त्यांनी बेल्ट हातात घेतला. श्रवणने मार खाल्ला, आरडाओरडा केला, पण त्याने गयावया केली नाही, रडला नाही, माघार घेतली नाही. ओठ मिठून मार झेलत राहिला. एकदा तर म्हणाला, बाबा तुम्हाला हवं ते करा, कितीही मारा, मी तुमच्यावर हात उचलू शकत नाही, मी तसं करणार नाही. जन्मदाते आहात ना तुम्ही, जन्मदात्यावर हात उचलू नये एवढे संस्कार तुम्ही मला दिलेत. श्रवण जे बोलला ते ऐकून त्यांच्या हातातला बेल्ट गळून पडला होता आणि आज श्रवण घर सोडून गेला होता. श्रवण गेल्यावर जेवायचीच काय, श्वास घेण्याची सुद्धा आमची इच्छा उरली नव्हती. हातातला घास टाकून देता येतो, पण नाकाशी आलेला श्वास नाकारायची हिंमत होत नाही. आम्ही दोघे 2 खोल्यात बसलो होतो. श्रवणच्या बाबांच्या मनात काय कल्लोळ उडाला असेल त्याचा विचारसुद्धा करवत नव्हता. पण माझ्या डोळ्यासमोरून गतकाळाचा चित्रपट सरकत होता. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहताना आवडला नाही तर माणसाला उठून निघून जाता येतं, पण आयुष्याचा सिनेमा नको असला तरी पाहावा लागतो. मनात आलं तरी सिनेमा बंद करता येत नाही आणि न पाहता उठूनही जाता कुठे येत नाही. जगात आईपणाच्या उमाळ्याहून मोठा उमाळा कोणताच नसतो. पण आज सगळं आईपण आटून गेलं होतं. मला आईपणाच्या आठवणी दूर लोटता येत नव्हत्या. असं असलं तरी आज त्या सगळ्या गोड आठवणींना कीड लागल्यासारखं झालं होतं. आठवणीमधला गोडवा हरवून गेला होता.
आणि नको त्या आठवणी उगाळत बसण्यासाठी नियतीने आम्हाला जिवंत ठेवलं होतं. सुमा आणि मी त्या सोसायटीतल्या नव्या नवऱ्या. 15 दिवसांच्याच फरकाने आम्ही दोघी लग्न करून त्या सोसायटीत आलो होतो. एकाच वेळी लग्न करून आल्यामुळे अथवा समवयस्क असेल, पण आमची छान मैत्री जमली होती. बरं, योग असा की दोघांचाही संसार राजाराणीचा. तिचेही सासू सासरे गावी असायचे आणि माझेही. आमच्या लग्नाला 6 महिने झाले असतील, पण योगायोगाने दोघींनाही एकाच वेळी दिवस गेले होते. फार फार तर 8-15 दिवसांचा फरक असेल. तो दिवस मला अजूनही आठवतो. माझी पाळीच आली नव्हती. नुसती पाळी आली नाही या कल्पनेनेच मनाला पालवी फुटली होती. दिवस गेले या कल्पनेने देह जड वाटायला लागला होता. नेमका रविवार होता. संध्याकाळी उन्हं उतरली तेव्हा मी त्यांना म्हणाले, अहो, डॉक्टरकडे जायला हवं. पाळी चुकली आहे माझी. स्वारी तेवढ्यानेही खुश झाली. हळूवार मिठीत घेतलं आणि म्हणाले, मला मुलगा हवा आहे. हां, का कुणास ठाऊक, पण मलाही मुलगाच हवा होता. सुशिक्षित होतो, तरीही अक्षरशत्रू असल्याप्रमाणे मनात काही खुळ्या कल्पना होत्या. हो बाबा, मलाही मुलगाच हवा आहे, पण आधी डॉक्टरांकडे जाऊ, त्यांना दाखवू, ते काय म्हणतात ते पाहू. त्यांनी दिवस गेल्याचं सांगितलं तर ठीक, अन्यथा लग्न ठरायच्या आधीच वाजंत्री. असं नको व्हायला. दोघे तयार झालो. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली, दिवस गेल्याचं सांगितलं. काय काय आणि कशी कशी काळजी घ्यायची तेही सांगितलं. पुन्हा चेकअपला कधी यायचं त्याही सूचना दिल्या आणि आम्ही क्लिनिकमधनं बाहेर पडलो. स्वारी जाम खुशीत होती. गजरेवाला दिसला, गजरा घेतला. बर्फाचा गोळा दिसला, तो घेतला. पुन्हा भेळेचं दुकान गाठलं, मग पाणीपुरी. माझं मन त्या लाडाकोडाने भरून गेलं होतं. सुखसुद्धा गाठोड्यात बांधून ठेवता येत नाही. अति झालं की ते ओसंडून वाहतं. डोळ्यातून आनंदाश्रू होऊन ओघळलं. त्यांनी डोळ्यात तळणारं पाणी पाहिलं आणि काय झालं म्हणून विचारलं. मी डोळे टिपत हसले आणि नकारार्थी मान हलवली. चेहरा लाजेने लाल झाला होता. ओठात हसरंच अन्न फुललं होतं. दिवस पूर्ण मावळला होता, पण तरीही संधीप्रकाश होताच. तो अंधाराला थोपून धरत होता. आम्ही बागेत गेलो. गर्दी तिथेही होती. बागेत प्रेमी युगुल येतात, नवविवाहित येतात, बच्चे कंपनी असते, योगा करणारे असतात, वॉकिंगसाठी येणारेही असतात. इचकत कशाला, हास्य क्लबवाल्यानेही एखादा कोपरा धरलेला असतो. आयुष्याची संध्याकाळ झालेले काही ज्येष्ठ 4-6 बाकडे अडवून बसलेले असतात. तेवढ्या गर्दीत कसला एकांत मिळणार. नकोच वाटलं तिथे थांबायला. गर्दीत एकांत शोधणं लाज सोडून बसणाऱ्यांना शक्य असतं. मी म्हटलंही उमेशला, चल घरी जाऊया. तर तो म्हणाला, नको, आज मला भिंतीच्या मर्यादा नको वाटतात. पाखरू होऊन आभाळात झेप घ्यावी, मनाला वाटेल तेव्हा तुझ्या कुशीत उतरावं आणि मग तू तुझ्या पंखाखाली घेऊन मला कुरवाळत बसावं असं वाटतंय. मग तेवढ्या गर्दीतही उमेशने एकांत शोधला. हिरवळीवर बैठक मांडली. मीही त्यांना काहीसं घेटून बसले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि डोळे न्याहाळत म्हणाले, खुश आहेस? खुश नसायला काय झालं? मी नेहमीच खुश असते. पण या क्षणी नेमकं काय वाटतंय? काय सांगू आणि कसं सांगू? वेलीवर कळी आकार घेते तेव्हा वेलीला काय वाटतं हे तिला कुठे सांगता येतं. पण आनंद आनंद जो काही म्हणतात ना, तो हाच असावा. मी आई होणार, तुम्ही बाबा होणार. आई आई बाबा बाबा करत ती इवलीशी पावलं आपल्यामागे धावणार, आपलं बोट धरणार, हट्ट करणार. ते सगळं चित्र डोळ्यासमोरून सरकत आहे. एक बाळ आपल्या पोटात आकार घेतोय म्हटल्यावर होणारा आनंद शब्दात नाही म्हणता येत, पण जाणवतो. कितीतरी वेळ आम्ही तसेच बसून होतो. वेळ सरत असल्याची, रात्र वाढत चालल्याची जाणीव पुसट झाली होती. उद्यानाच्या रखवालदाराने दरडावत आवाज केला तेव्हा भानावर आलो आणि खाली मान घालून बाहेर निघालो. मग हॉटेल गाठलं. पुन्हा निवांत कोपरा धरला. वेटरने मेनू कार्ड समोर ठेवलं. तर ते म्हणाले, तुला कसले डोळे लागले असतील ते सांग, हवं ते मागवतो. अहो काहीतरीच काय, या दिवसात नसतात डोळे लागत. ठीक आहे, मग तुला जे हवं ते मागव. खरं तर भूक नव्हती मला. आपल्या पोटात एक जीव आकार घेतोय या भावनेनेच माझं पोट भरलं होतं. तरीही जेवायला हवं म्हणून जेवण मागवलं.
जेवण करून घरी गेलो आणि मग झोप लागेपर्यंत तोच विषय. सकाळी उठून ते ऑफिसला गेले. ही बातमी कोणाला सांगू आणि कोणाला नको असं मला झालं होतं. आईला फोन केला. आई लगेच येते म्हणाली. धाकट्या माऊने फोनवर केवढ्या गुदगुल्या केल्या. म्हणाली, ताई अगदी सरकून जाऊ नकोस. दोघात तिसरा अर्थात कबाब में हड्डी येते आहे. तिच्या तोंडाला कसा आवर घालावा हे मला कळत नव्हतं. लटक्या रागाने मी तिला पुन्हा आईकडे फोन द्यायला लावला. सासूबाईंनासुद्धा सांगितलं. त्यांनी काळजी घ्यायला सांगितली आणि सवड मिळाली की येऊन जाते म्हणाल्या. सुमाला सांगावं म्हणून तिच्याकडे निघाले. दार लावणार तोच समोरून सुमा येताना दिसली. ती घरात आली, दार लावून घेतलं आणि मला मिठीत घेऊन नाचत सुटली. मी कशी तरी तिच्या मिठीतनं सुटका करून घेतली. एवढ्या आनंदाचं कारण काय? तर लाजून गोरीमोरी झाली. आम्ही नाही सांगणार, जा असं म्हणाली. पण मग थोड्या वेळाने या मणीचं त्या मणी झालं. दोघींचं सुखाचं आभाळ एकच होतं. 3-4 महिने गेले असतील. एक दिवस ती माझ्याकडे आली. डोळे गच्च भरलेले होते. रडून रडून डोळे सुजले होते. चेहरा मलूल झाला होता. खूप खोदून खोदून विचारलं तर म्हणाली, हे म्हणतात गर्भलिंग चाचणी करून घ्यायची. मुलगी असेल तर नको आपल्याला. मला तर मुलगी चालणार होती. नव्हे, मला मुलगीच हवी होती. मी खूप समजावून सांगितलं त्यांना. कायदेशीर धोकेसुद्धा सांगितले, तर ते काही ऐकायलाच तयार नाहीत. शहरातला कोणीतरी एक डॉक्टर चेक करून देतो अशी त्यांना माहिती मिळाली आहे. काल येतानाच त्या डॉक्टरांना फोन करून घरी आले होते. उद्या त्यांच्याकडे जायचं आहे आणि मुलगी असेल तर ॲबॉर्शन करूनच घरी यायचं आहे म्हणाले. मला तर खूप भीती वाटते गं. मी तिची कशीबशी समजूत काढली. तिला धीर दिला. पण मनात आलं, आपल्यालाही मुलगी असेल तर? तिला तर मुलगी चालणार होती. आपल्याकडे तर दोघांनाही मुलगा हवा आहे. मुलगाच असेल या कल्पनेने आपण दोघे रमून गेलो आहोत. संध्याकाळी यांना सुमाची परिस्थिती सांगितली तर ते म्हणाले, बरं झालं, मी रमेशकडून त्या डॉक्टरची माहिती घेतो. आपणही चेक करून घेऊ. सुमाचं ऑपरेशन झालं आणि पुढच्या 8-10 दिवसात माझंही. 25-30 हजार रुपये भरले. दोघींनी मुलीच्या भारातनं मुक्त झालो होतो. पण चेहऱ्यावर आनंद नव्हताच. दोघींचेही चेहरे मलूल झाले होते. दोघी उपास तापास करू लागलो. दिसल्या देवाला नमस्कार करू लागलो. यावेळी तरी मुलगा दे अशी भीक मागू लागलो. पोटातल्या मुलीचा जीव घ्यायचं पातक पुन्हा नशिबी नको म्हणत देवाची आळवणी करू लागलो. वर्ष गेलं आणि पुन्हा दिवस गेल्याचं सांगायला आपण सुमाकडे गेलो. मला दिवस गेल्याचं मी तिला सांगितलं, पण तिला फार आनंद झाल्याचं दिसलं नाही. कारण विचारलं तर म्हणाली, मलाही गेले ग दिवस, महिना होऊन गेला. पण ते तुला कसं सांगावं असं सुद्धा वाटेना. मागचा प्रसंग आठवतो आणि तशी वेळ पुन्हा आली तर या विचाराने जीव धास्तावून जातो. आपणच आपली पोरं खायची? असल्या कसल्या आया आपण? तिची व्यथा ऐकून माझ्या आनंदातसुद्धा मिठाचा खडा पडला. पण तिची समजूत काढत मी म्हणाले, नको काळजी करूस. मलाही दिवस गेलेत. देवाच्या दयेने तशी वेळ नाही येणार. गर्भनिदान आणि गर्भपात करून देणारे डॉक्टर माहितीच होते. योग्य वेळी पुन्हा गर्भलिंग चाचणी केली. दोघींनाही मुलगी असल्याचं कळलं. चारही चेहऱ्यावर चौकूर आनंद दाटून आला. रात्री सगळे मिळून बाहेर जेवायला गेलो. त्यांचे नवरे पडत्या फळाची आशा झेलायलाही तयार होते. चहा करतेस कपभर? श्रवणच्या बाबांचा आवाज खोल गेला होता. मुलगा निघून गेल्यावर कोणत्या जन्मदात्याच्या आवाजात जोर उरेल? श्रवण घर सोडून गेला त्याला 2 दिवस झाले होते. दोघांनी अन्नाचा कण घेतला नव्हता. अन्नावरची वासनाच उडाली होती. आम्ही एकमेकाशी फारसे बोलतही नव्हतो. उजाडलं की उठायचं, आंघोळ करायची, देवाला दिवा लावायची सुद्धा इच्छा नसायची. पण आपलंच कर्म धड नव्हतं, मग त्याच्यावर राग कशाला धरायचा असा विचार करून मी मुक्याने देवाला दिवा लावायची. स्तोत्र नाही, जप नाही, नामस्मरण नाही, धूप नाही, घंटेचा नाद नाही, काही नाही. उगाच देवाची समजूत काढल्यासारखा दिवा तेवढा लावायचा. फक्त कामवाली घरात यायची. बाकी कुणाला तोंड दाखवायचं धाडस उरलं नव्हतं. बाहेरची काही खबरबात नव्हती. सुमाच्या घरात काय सुरू असेल याचा अंदाज लागत नव्हता. अंदाज काय करायचा? आपल्याप्रमाणे तेही दोघे मुके झाले असतील. कपाळाला हात लावून नशिबाला दोष देत बसले असतील.
कामवाली यायची, पण ती एक शब्दसुद्धा बोलायची नाही. आली की 4-6 भांडी विसळायची, 2-4 कपडे असायचे ते पिळायची, मुक्याने यायची आणि मुक्याने जायची. 4 दिवसांनी ती आली. श्रवणचे बाबा दुसऱ्या खोलीत आहेत हे पाहून माझ्या कानाला लागली. म्हणाली, सुमाताई घर सोडून निघून गेलेत असं म्हणतायत. या शहरात राहणारच नाही असं म्हणत होत्या. नव्या शहरात नवी ओळख सांगणार म्हणाल्या. पोरगच नाही पोटाला असं सांगणार म्हणाल्या जगाला. कामवाली गेली. ती असेल तोवर 4 भांड्यांचा, नळ सोडल्याचा, कपडे विसळल्याचा आवाज यायचा. तेवढ्या आवाजानेही घर जिवंत असल्यासारखं वाटायचं. ती गेली आणि सगळे आवाज बंद झाले. सुमाने मला सांगून जायला हवं होतं असं माझ्या मनात आलं. पण कशा तोंड दाखवणार होतो आम्ही एकमेकींना? दोघींनाही एकमेकीशी समोरासमोर यायची लाज वाटत होती. सोसायटीत कोणाला तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. घडलं त्यात दोष कुणाचाच नव्हता, पण नियतीने सूड उगवला होता. त्यांना चहा दिला आणि मी पुन्हा माझ्या खोलीत जाऊन बसले. इंटरव्हलनंतर चित्रपट सुरू व्हावा तशा आठवणी डोळ्यासमोरून सरकू लागल्या. पहिलीत करीन असल्याप्रमाणे दोघींची कौतुकं होत होती. हवं नको ते पाहिलं जात होतं. घरातला रूम फ्रेशनर डार्क होता. त्यांनी तो रूम फ्रेशनर बदलला. म्हणाले, एवढा डार्क स्मेल सोसवणार नाही आपल्या बाळाला. जन्माला न आलेल्या बाळाचा इतका विचार करणारे श्रवणचे बाबा 2 दिवस त्याला मारताना हात आखडता घेत नव्हते. श्रवण ओरडायचा तेव्हा माझं काळीत तुटायचं, पण त्याची सुटका करावी असं मला वाटायचं नाही. त्याचा जीवघेणा आकांत माझ्या कानात शिरायचा, पण मनाचे दरवाजे बंद केलेल्या माणसाच्या जाणीवा बोथट होतात. आत्ताही त्याच्या किंचाळ्या आठवतात. त्या किंकाळ्यांच्या आठवणीने भेदरून जायला होतं. कानात बोटं घातली, डोळे गच्च मिटून घेतले, तरी मिटल्या डोळ्यांसमोर आठवणी सरकत राहिल्या. सुमाचं आणि माझं डोहाळे जेवण एकत्रच झालं. आमच्या मैत्रीचा सगळ्यांना हेवा वाटायचा. महिनाभराच्या अंतराने दोघी बाळंत झालो. मुलगीच होणार हे माहीत होतं. त्यामुळे सगळ्या बाळंतकडा हसत हसत सोचल्या. दोघी सुखरूप बाळंत झालो. बारसं झालं. दोघींच्या मुलांचं बारसंसुद्धा एकत्र केलं. मी माझ्या बाळाचं नाव श्रवण, तर सुमाने तिच्या बाळाचं नाव किरण ठेवलं. दिवस पुढे सरकत होते. मुलं मोठी होत होती. त्यांना काय हवं नको ते पाहण्यात आयुष्य खर्ची घालण्यात कृतकृत्य वाटत होतं. पाहता पाहता मुलं 8वीत गेली. समज येण्याचे दिवस, भिन्नलिंगी ओढ वाटण्याचे दिवस, मैत्रिणी असण्याचे दिवस. आम्ही दोघी डोळ्यात तेल घालून मुलांवर लक्ष ठेवून होतो. दोघेही इतर कोणामध्ये रमत नव्हते. मुलींमध्ये दोघांनाही अजिबात रस नाही हे पाहून आम्हाला दोघींनाही समाधान वाटत होतं. मुलींच्या नादात मुलांचं अभ्यासाचं लक्ष लागत नाही. मुलं कर्तव्याची जाणीव विसरून जातात. पण श्रवण किरणच्या बाबतीत तो धोका उद्भवणार नव्हता, म्हणून आम्ही निश्चिंत होतो. दोघे एकाच शाळेत, एकाच वर्गात. दोघांचं 9वीचं वर्ष. पुढच्या वर्षी 10वी, मग 11वी 12वी, मग मेडिकल अथवा इंजिनिअरिंग. मुलाने जे हवं ते करू द्यायचं, कारण दोघांचे ॲकॅडमिक चांगलं होतं. दोघेही 95% आसपास असायचे. दोघांच्या मैत्रीचा आणि बुद्धिमत्तेचा सर्वांना हेवा वाटायचा. आमचा ऊर तर अभिमानाने भरून यायचा. दोघांचं बोलणं आणि 4 माणसात वागणं सफाईदार होतं. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण एक दिवस शाळेतनं फोन आला. दोघींनाही लगेच येऊन भेटायला सांगितलं होतं, तेही एकत्र, स्वतंत्रपणे नाही. सुमा घाबऱ्यागुबऱ्या अवस्थेत माझ्याकडे आली. शाळेतनं फोन आल्याचं सांगितलं. सुमा तशी भित्रीच, सशाचं काळीज घेऊन जन्माला आलेली. नेहमीप्रमाणे मी तिची समजूत घातली, धीर दिला. काय झालं असावं, किती विचार केला तरी थोडाही अंदाज येईना. मार्ग तर चांगले असायचे दोघांचे. घरीसुद्धा एकत्र अभ्यास करायचे. एकदा स्टडी रूममध्ये शिरले की 2-2 तास बाहेर फिरकायचे नाहीत. आपण हाका मारायच्या तेव्हा बाहेर यायचे. आम्हाला एकत्र का बोलवलं असेल असा विचार करत आम्ही दोघे शाळेत पोचलो. मुख्याध्यापक म्हणाले, दोघांमध्ये काहीतरी वेगळं नातं आहे असा संशय येतो आहे आम्हाला. वेगळं म्हणजे? आम्हाला काही समजेना. अगदीच बुचकळ्यात पडलो होतो आम्ही. त्यावर मुख्याध्यापक म्हणाले, वेगळं म्हणजे समथिंग लाईक गे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सुमा तर अगदी गपगार झाली होती.
संवेदना हरवल्यासारखी. तिला भोवळ आल्यासारखं झालं होतं. मुख्याध्यापकांनी तिला पाणी हवं का म्हणून विचारलं. तिने हातानेच नको असं खुणावलं आणि खुर्चीला पाठ टेकून ती डोळे मिटून शांत पडून राहिली. मीच धीर एकवटून म्हणाले, सर, कसं शक्य आहे ते? दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखतात, खूप चांगले मित्र आहेत. शाळा, क्लास, अभ्यास सगळं काही एकत्र. बरं, मार्क्ससुद्धा चांगले आहेत दोघांचे. हे सगळं खरं आहे. वर्ष झालं या गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. परंतु दोघांचे मार्क उत्तम असतात आणि कोणीतरी खोलसटपणे मुद्दाम त्यांच्या आयुष्यावर शिंतोडे उडवत असतील असं वाटल्यामुळे मी देखील दुर्लक्ष करत होतो. पण काल मधल्या सुट्टीत वर्गात कोणी नसताना काही मुलांनी त्या दोघांना एकमेकांना किस करताना पाहिलं आहे. म्हणून आज तुम्हाला बोलवून घेतलं. सर, मला वाटतं कोणतेही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल. मी आपला उरला अंदाज लावून पाहिला. नाही श्रवणची आई, तसं नक्कीच नसावं. ते दोघे एकमेकांकडे काही वेगळ्या नजरेनेच पाहत असतात हे त्यांच्या शिक्षकांच्याही लक्षात आले. मात्र त्यांची गुणवत्ता आम्हाला त्यांच्या दृष्टीने या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होती. पण काल त्यांनी हद्द पार केली. ते एकमेकांना किस करत होते, तेही वर्गाच्या दाराची कडी लावून. खिडक्याही लावून घेतल्या होत्या त्यांनी. एका खिडकीला कोयंडा नसल्यामुळे हवेने ती उघडली असावी आणि ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. 5-50 मुलं खिडकीतनं ते कृत्य पाहत होती. मुलं अशी का गोळा झाली आहेत या जिज्ञासेपुढे 2-4 शिक्षक तिथे पोचले. म्हणून तो प्रकार थांबला. नाहीतर मुलं काय किती वेळ गंमत बघत बसली असती. त्यामुळे यापुढे आम्ही त्यांना शाळेत ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला बोलवून घेतलं आहे. तुम्ही त्यांना एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवा. दोघी मुख्याने घरी आलो. मुख्याध्यापकांच्या समोर मुलांना बोलण्यासाठी आम्ही मुद्दामून टाळलं. त्यांच्यावर अविश्वास दाखविण्यात काही अर्थ नव्हता. घरी आल्यावर मुलांना खोदून विचारलं, पण दोघांनी ताकास तूर लागून दिली नाही. म्हणाले, आम्ही एका नाटकाची रंगीत तालीम करत होतो. एका खाजगी संस्थेच्या नाट्यस्पर्धेत आम्ही सहभागी होणार आहोत. त्यात किरण मुलीचा रोल करतोय आणि मी मुलाचा. दुसऱ्या दिवशी मी सरांना तसं फोन करून सांगितलं तर ते म्हणाले, त्यांनी रचलेल्या या कहाणीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, परंतु आम्ही त्यांना आमच्या शाळेत ठेवू शकत नाही. मुलांवर अविश्वास दाखवायचा नाही आणि त्यांच्या वडिलांना कळू द्यायचं नाही असा विचार करून आम्ही तो विषय दोघींमध्येच ठेवला. मुलं ती शाळा नको म्हणतात, त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरी शाळा बघायला हवी असं दोघींनी आपापल्या नवऱ्याला सांगितलं. दोघांचं ॲकॅडमिक चांगलं होतं. दोघेही मेरिटमध्ये येण्याची शक्यता होती. त्यामुळे शहरातल्या कोणत्याही शाळेत त्यांना सहज प्रवेश मिळाला असता. मुलं ती शाळा का सोडत आहेत यावर त्यांना ती शाळा आवडत नाही हे कारण पुरेसं होतं. दोघांना वेगवेगळ्या शाळा मिळाल्या. आम्हालाही तेच हवं होतं. वेगवेगळ्या शाळेत प्रवेश घेताना दोघेही फारसे खुश नव्हते. कुरकुर करत होते, पण आम्ही ऐकलं नाही. खरं तर तेव्हाही आम्हाला शंका यायला हवी होती, पण मैत्रीमुळे का असेल असा विचार करून आम्ही दुर्लक्ष केलं. दोघांच्या शाळा बदलल्या आणि त्यांचे मार्क कमी झाले. दोघांची चिडचिड वाढली. 10वी झाली. जी मुलं मेरिटमध्ये यायला हवी होती त्यांना कसेबसे 85% मिळाले. आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण परिस्थिती अगदीच निराशाजनक नव्हती. 11वीला पुन्हा दोघांना एकच कॉलेज मिळालं. पुन्हा एकत्र अभ्यास, पुन्हा वाढती गुणवत्ता. 12वीला दोघेही मेरिटमध्ये. CETला उत्तम स्कोर. दोघांनीही कम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं. योगायोगाने दोघांनाही एकच कॉलेज मिळालं. आम्हाला या मैत्रीचं गौडबंगाल काय ते कळत नव्हतं. दोघे चांगल्या मार्काने इंजिनिअरिंग झाले. कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं. चांगलं पॅकेज मिळालं. दोघे चांगल्या कंपनीत रुजू झाले. पोरं रांगेला लागली म्हणून आम्ही समाधानी होतो. आता स्थळं पाहायला सुरुवात करावी. जमता जमता वर्ष जाईल याची जाणीव होतीच. पण भिंतीवरच्या सिनेमात लग्नाचं चित्र नीट दिसेनाच. मुंडावळ्या, बाशिंग, वाजंत्री, अंतरपाठ, सप्तपदी काहीही दिसेना. आयुष्याच्या चलचित्राचा सगळा पट काळा कुट्ट झाल्यासारखं दिसत होता. माशी कुठे शिंकली होती काही कळत नव्हतं. 5 तास पोरं शाळेत असायची. तेवढ्या वेळात शिक्षकांना जे लक्षात आलं ते आम्हा आईवडिलांच्या लक्षात आलं नव्हतं. तसा मधला एक प्रसंग आठवतो. किरण ऑफिशियल टूरवर गेला होता. श्रवण मात्र इथेच होता. रोज संध्याकाळी दोघांचा फोन व्हायचा. नेहमीप्रमाणे श्रवण गॅलरीत बसला होता. त्याचा फोन सुरू होता. मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन गॅलरीत निघाले होते आणि
ऐक ना गं किरण, लवकर ये ना परत, खूप आठवण येते तुझी. हे श्रवणचे शब्द माझ्या कानावर आले. मला गॅलरीत पाहून तो एकदम चपापला. मला मुख्याध्यापकांचं बोलणं आठवलं. मी मुळापासून हादरले. तरीही धीर करत विचारलं, काय रे, किरणशी असं मुलीशी बोलल्यावर का बोलतोयस? आपली चोरी पकडली गेली अशी त्याची खात्री झाली होती. तरीही धीर करून स्वतःला सावरत श्रवण म्हणाला, अगं आई, माझ्या कलिगचं नावसुद्धा किरण आहे. हो का? काय प्रेमाभिमात पडलास की काय तिच्या? तुला अगदीच कर्मेनासं झालं आहे ते, म्हणून विचारते आहे. तसं काही नाही गाई, फार छान मित्र होता मी. त्याच्या उत्तराने माझं समाधान झालं नाही. मनात पाल चुकचुकत होतीच. यांना सांगितलं तर म्हणाले, उगाच काही मनात आणू नकोस, स्लिप ऑफ टंग असेल. पण ती स्लिप ऑफ टंग नव्हती, स्लिप ऑफ पर्सनॅलिटी होती. किरण ऑफिसला टूरवरून परत आला. त्या दिवशी दोघे बराच वेळ सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. 12:30-1 वाजले असतील. 2-3 वेळा फोन करूनसुद्धा, आई, किरण 8 दिवसांनी आलाय ना, मग इकडे तिकडे जरा कामाच्या विषयी बोलतोय, आलोच अर्ध्या तासात, असं उत्तर मिळायचं. आणि पुन्हा अर्ध्या तासांनी फोन करायची वेळ यायची. रात्री 11:30च्या आसपास करमरकर सेकंड शिफ्ट करून घरी येत होते. पार्किंगमध्ये एकमेकांना किस करणाऱ्या श्रवण आणि किरणला त्यांनी पाहिलं, पण त्या क्षणी त्या दोघांना ते काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले तेव्हा श्रवण ऑफिसला गेला होता. करमरकरांनी रात्री पाहिलेला सगळा प्रकार आमच्या कानावर घातला. आता अविश्वास दाखवण्यात काही अर्थ नव्हता. संध्याकाळी दोघे ऑफिसवरून आले. आम्ही दोघांना समोरासमोर घेतलं. घडल्या प्रकाराविषयी विचारलं. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाच्या कोणत्याच रेषा उमटलेल्या नव्हत्या. आपण काही चुकीचं, अनैसर्गिक कृत्य करतो आहोत याची जाणीवसुद्धा त्यांना नव्हती. श्रवण म्हणाला, आई बाबा, आम्हाला एकमेकांमध्ये रस आहे आणि आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला आहे. श्रवण जे काही बोलला ते ऐकून आम्हाला सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला. हे तर उठले आणि श्रवणच्या अंगावर धावून गेले. रमेश भाऊजींनी अडवलं म्हणून दुसऱ्याच्या घरातला तमाशा टळला. हे बघा, असं होत नाही, आम्हाला नाही चालणार हे, सुमाचे मिस्टर म्हणाले. बाबा, जे नातं कायदा स्वीकारतो, जे नातं आम्हाला दोघांना मान्य आहे, त्यासाठी आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही आहे. सज्ञान आहोत आम्ही, किरण म्हणाला. आजवर किरणचा आवाज किती गोड आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना फार त्याचं कौतुक वाटायचं, परंतु आज त्यातला बायकीपणा आम्हाला जाणवला. श्रवणचे बाबा श्रवणला घेऊन घरी गेले होते आणि मी मात्र किरण काय म्हणतो आहे ते ऐकून घ्यावं आणि आपणही आपल्या परीने त्याची समजूत घालावी म्हणून तिथेच थांबले. सुमा किरणला म्हणाली, किरण, आपण तुझ्यासाठी एखादी छान मुलगी पाहून लग्न लावून देऊ ना तुझं. तर किरण अधिकच संतापला. म्हणाला, आई, माझ्याकडे पुरुषाच्या भावनाच नाही आहेत, तर काय करतेस एखाद्या मुलीशी माझं लग्न लावून? ना ती सुखी ना मी सुखी. त्यापेक्षा श्रवणसोबत मी सुखी आहे. आमच्या लग्नाला परवानगी देण्यातच सगळ्यांचं सुख आहे. अरे पण जगाला काय सांगायचं? रमेश म्हणाले. बाबा, जगाचं काही सांगू नका. आहे त्या परिस्थितीतनं मार्ग काढणं ही आपली जबाबदारी आहे, जगाची नाही. अरे हो, पण असं कसं आयुष्य काढणार तुम्ही? असं होतं का कुठे? मी म्हणाले. काकू, जगात अनेक जणांनी समलिंगी विवाह केले आहेत. त्यासाठी स्त्री भावना असणाऱ्यांनी लिंग परिवर्तन केलं आहे. किरण ठाम होता. मीही वर्तमानपत्रातनं वाचलं आहे त्याविषयी, पण ते वादळ हे असं आमच्या घरात येईल असं वाटलं नव्हतं कधी. वर्तमानपत्रातनं सुद्धा अशा गोष्टी छापण्यात काय मोठेपणा वाटतो कुणास ठाऊक. यामुळेच नवीन पिढी अशा गोष्टी सहज स्वीकारते. आमच्या काळात नव्हतं रे असं काही. 80-90च्या दशकापर्यंत अशी एकही घटना घडल्याची आमच्या ऐकिवात सुद्धा नाही. सुमन काकुळतेने येऊन सांगत होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते, पण किरणवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता आणि होणारही नव्हता. आई, जगात अशा खूप गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला आपल्या म्हातारपणी माहीत पडतात. किरण काहीसं तिरसटपणे बोलला होता.
पण तुम्हाला मुलं कशी होणार रे? मी किरणची समजूत घालायचा केविलवाला प्रयत्न करत होते. काकू, मुलं नाही झाली म्हणून काही बिघडत नाही आणि मुलं होणे फार आनंदाची बाब आहे असं वाटतं. तुमचं आणि आईचंच उदाहरण घ्या ना. पहिल्यांदा तुम्हाला दोघींनाही मुली झाल्या होत्या, त्याचा तुम्हाला आनंद झाला होता काय? नाही ना. तुम्ही त्याचा बळी घेतलात, मग आम्हाला जन्माला घातलं, लिंगनिदान करूनच. काय पदरात पडलं तुमच्या? किरणच्या टोकदार प्रश्नाने माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. माझ्या आणि सुमाच्या तोंडून शब्द फुटणं शक्य नव्हतं. आम्हाला जन्म देऊन काय पदरात पडलं तुमच्या? या किरणच्या प्रश्नाने आमची वाचा गेल्यासारखी अवस्था झाली होती. म्हणून रमेशने विचारलं, पण तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं? बाबा, जसं आमच्याविषयी तुमच्या कानावर आलं ना, तसेच तुमची कर्मही आमच्या कानावर आली आहेत. पण तुम्ही आई वडील असल्यामुळे आम्ही तुम्हाला जाब विचारू शकत नव्हतो. किरण रोखठोक बोलत होता. प्रतिवाद करायला कोणाकडे शब्द उरले नव्हते. आम्ही कुठल्या तोंडाने आणि काय बोलणार होतो? शेवटी मी माझ्या घरी आले. श्रवणच्या बाबांना सगळं सांगितलं. त्यांनी श्रवणला एका रूममध्ये कोंडून ठेवलं होतं आणि तू तुझं किरणशी असणारं नातं नाकारत नाही तोवर तुझी सुटका नाही असा सज्जड दमही दिला. मी देवासमोर गेले आणि माझ्याच तोंडात मारू लागले. पण रमेश आला. त्याने मला अडवलं. माझी समजूत काढत म्हणाला, शांत हो, काढू काहीतरी मार्ग. मी समजावेन त्याला. सायकॅट्रिस्ट दाखवू एखादा. किरण काय काय बोलत होता ते मी ऐकलं आहे. त्यामुळेच त्यातून काही मार्ग निघेल असं मला वाटत नाही. मी रडत रडत म्हणाले, हे बघ, प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाहीतर धोरासारखं बडवीन त्याला. पण यापासून परावृत्त करीन एवढी खात्री बाळग. परंतु श्रवणने सुद्धा जोवर तुम्ही मला मुक्त करणार नाही तोवर मी अन्न पाणी घेणार नाही असं सांगितलं होतं. ते दिवसातनं 4 वेळा त्याला तू तुझा निर्णय बदलायला तयार आहेस की नाही असं विचारायचे आणि तो नाहीच म्हणायचा. श्रवणला घरात डांबून ठेवलं होतं. सुमाने किरणला ऑफिसला जायचं नाही असं बजावलं होतं, तर तो म्हणाला, तुम्ही मला ऑफिसमध्ये जाऊ दिलं नाही तर मी बंद रूममध्ये आत्महत्या करेन. मी तर जाईनच, पण तुमच्या गळ्याला सुद्धा फास लावून जाईन. किरणची अशी भूमिका घेतल्यामुळे सुमाला गप्प बसावं लागलं. त्या दिवशी किरणचा आज नाईटला थांबावं लागणार आहे असा फोन आला. सकाळी उठून पाहिलं तर श्रवण पण घर सोडून गेला होता. किरण ऑफिसवरनं घरीच आला नव्हता. कुणाला आणि काय सांगणार होतो आम्ही? मिक्सिंगची कंप्लेंट देऊन तरी काय साध्य होणार होतं? आम्ही मुलीचा गर्भ नाकारला, मुलाचा स्वीकारला. पण आज नियतीने हा कसला सूड उगवला आहे आमच्यावर? काय साधलं आपण मुलीचा गर्भ नाकारून? पण आता कितीही उपरती झाली तरी हाती काहीच लागणार नव्हतं. भिंतीवरच्या सिनेमात मला दिसत होतं, काळोखाच्या गर्भाने आमच्या पोटात काढून घेतलेली आमची मुलं आणि त्याच अंधारात चाचपडणारे आम्ही. लेखकांच्या या कथेला दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार ठाणे येथे आयोजित केलेले ते राज्यस्तरीय कथा स्पर्धेतला पुरस्कार प्राप्त झाला आहे. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि इथपर्यंत पूर्ण कथा ऐकली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडली असेल तर लाईक करा. यायची असेल मित्रमैत्रिणींना अशी ही मन हेलावून टाकणारी कथा त्यांनाही ऐकायला आवडत असेल तर तुम्हीच मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला तर, कथारंग बाय सानिका या यूट्यूब चॅनलवर पुन्हा येईन मी अशीच एखादी छानशी कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.